गाठ ग या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये झालं असं की आता धैर्य आणि सावी हे आपल्या बेडरूममध्ये असतात. जे सगळं झालं आहे ना, त्यानंतर सावी धैर्यला धन्यवाद म्हणत असते. त्यावर तोही बोलतो, खरं तर मलाही या साखरपुडा करायचा नव्हता. तितक्यातच मागून आता तिथे इरा येते आणि तिचं वेड्यासारखं रूप असतं. म्हणजे तिच्या गळ्यात दागिने असतात आणि केससुद्धा वेडेवाकडे झालेले असतात. त्यावर ती लगेच सावीला बोलते, सावी तुला ना माझं सुख पाहायचंच नाही आहे आणि म्हणून आता तुला मी मारायला आली आहे. त्यावर लगेचच तिथे आता ती तिच्यावर डायरेक्ट गोळी चालवण्याचा प्रयत्न करते. पण तितक्यात धैर्य समोर येतो आणि बोलतो, हे बघ खूप झाली तुझी नाटकं, आता त्याआधी तुला मारावं लागेल. आणि असं धैर्य स्ट्रेट बोलतो. त्यावर ती बोलते, धैर्य तुम्ही बाजूला व्हा, मला तिला मारू द्या. मागून दया येतो आणि या सगळ्या धक्क्याबुक्कीमध्ये शेवटी गोळी सुटते. पण ती आता या सगळ्यामध्ये कुठे लागते ना ते तिलाही माहिती नसतं. इकडे सावीला चांगलीच चक्कर येत असते. तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की काय झालं आणि काय नाही. तर इकडे धैर्यनेच मुद्दामून पोलीस आयोगात म्हणजे पोलिसांना आणि महिला आयोगात फोन केलेला असतो आणि त्या लोकांना सांगितलेलं असतं की माझं पहिलं लग्न झालं असून माझ्या घरचे माझं दुसरा साखरपुडा करून देत आहेत. त्यावर ती लोकंसुद्धा त्याच्याचमुळे आलेली असतात आणि हे सगळा तमाशा होऊन बसलेला असतो. इकडे आता दामिनी बोलते की ठीक आहे, हा साखरपुडा आता होणार नाही. पण इकडे आता धैर्य सगळ्यांना बोलतो, माझी सगळ्यांना माफी आहे, म्हणजे मी या सगळ्यामध्ये सगळ्यांना माफी मागतो, कारण तुम्हा सगळ्यांना माझ्यासाठी यावं लागलं. पण आता हा साखरपुडा रद्द झाला आहे, त्यामुळे खरंच मला माफ करा आणि तुम्ही जाऊ शकता जेवण करून. त्यावर या सगळ्यामध्ये लगेचच ती लोकं बोलतात, ठीक आहे, आणि असं म्हणून सगळे जात असतात. त्यावर दया लगेचच धैर्यवर धावून जातो आणि बोलतो, काय लावलं आहे सगळं तू माझ्या पोरीच्या आयुष्याचा खेळ लावलायस का, काळा दिवस आणलायस तिच्या आयुष्यामध्ये. त्यावर या सगळ्यामध्ये दया काहीच बोलत म्हणजे दया या सगळ्यामध्ये जे काही बोलतो ना ते धैर्य मुद्दामून काही ऐकत नाही, कारण त्याला माहिती असते की त्याची अवस्था काय आहे. इकडे लगेचच दया बोलतो, काय गं ए ताई, का बरं तुझ्या तोंडातून शब्द निघत नाही आहे का, जर मी बोललो ना तर तुला चुप राहावं लागेल आणि तुलाही माहिती आहे मी काय काय करू शकतो. आता दामिनीचं हे सगळं वागणं त्यालाही कळत असतं, पण तो काहीच बोलू शकत नसतो. या सगळ्यामध्ये ती गप्प असते. त्यावर लगेचच तिथे आता धैर्य बोलतो, काय करतोयस मामा, तू जरा शांत हो ना. त्यावर धैर्यच्या या वागण्यावर तो बोलतो, नाही अजिबात शांत होणार नाही आहेस. आणि असं म्हणून तिथे तो दामिनीवर चांगलाच खेकसत असतो. त्यावर तो बोलतो, सांग ताई काय करू मी, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, माझ्या पोरगीच्या आयुष्यात काळा दिवस आला आहे आणि फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. त्यावर सगळ्यामध्ये दामिनी काहीच बोलत नसते, कारण ती गप्पच उभी असते. त्यावर तो बोलतो, जर मी बोललो ना तर सगळं बाहेर येईल. आणि असं म्हणून तिला पुन्हा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. इकडे लगेचच आता तिथे धैर्य बोलतो, काय करतोयस मामा, तू जरा शांत हो ना, तुला सांगितलंय ना, अरे तुझी अवस्था मला माहिती आहे, पण तू असं वागून काही होणार आहेस का. त्यावर लगेचच तो बोलतो, हे बघ काय होईल आणि काय नाही मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे सांगतोय. आणि मलाही कळत नाही आहे कोणी आणलं त्या पोलिसांना आणि त्या बाईला इथे. त्या या सगळ्यामध्ये तिथे दया बोलतो, हीच पोरगी असणार. तिकडे आता अनुराधा बोलते, सावी खूप झाली नाटकं ही सगळी, चल आता घरी आणि तुला माझ्यासोबत यावंच लागेल. त्यावर ते बोलते, आई प्लीज माझं ऐकून घे. अगं इथे मला सगळे जरी काही म्हणत नसलेला आणि या सगळ्यामध्ये ते मला मानत नसलेला तरी माझ्यासाठी माझं प्रेम हे माझ्यासोबत आहे आणि जोपर्यंत ते माझ्यासोबत आहे ना तोपर्यंत मला या सगळ्यामध्ये काहीही होणार नाही आणि तू याचं काही विचारही करू नको. त्यावर दामिनी काही बोलत नसते. इकडे आता अनुराधाचं हे वागणं तिला पटत असतं, पण त्यामुळे ते तर गप्पच असते. इकडे सावी तिला समजून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करते. त्यावर दया बोलतो, तू चाललास ना गं बोलवून, आणि असं म्हणून तिच्यावर खेकसत असतो. त्यावर सावी बोलते, मामा काय बोलते, तुम्हाला तुमचं तरी कळतंय का, आणि मी असं का बरं म्हणून करू, आणि मी सगळ्यांच्या डोळ्यादेखत इथंच होते आणि मग मी हे सगळं करण्याचा काही प्रश्नच येत नाही ना. आणि तिथे ती आता सरळ बोलते. त्यावर ते बोलतात, हे सगळं कोण करून लावलंय. त्यावर लगेचच इरा वेड्यासारखी धावत येते आणि बोलते, धैर्य प्लीज असं नका वागू, मला हे सगळं नाही तोडायचं आहे आणि माझं स्वप्न होतं, माझं तुमच्यावर प्रेम आहे, मी लहानपणीपासून तुमच्यासोबत साखरपुडा आणि लग्न करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते प्रेम तुम्ही असं नाही मोडू शकत, तुम्हाला माझी लग्न करावंच लागेल, कुठं आहेत त्या अंगठ्या. आणि असं म्हणून ती आता वेड्यासारखी वागत असते आणि तिच्या अंगठ्या घेते आणि बोलते, धैर्य हे घाला, हातात घाला बघू. आता असं म्हटल्यानंतर तिथे धैर्य लगेच चिडून बोलतो, बस करीरा, कळतंय का तुम्हाला काय वागताय तुम्ही, हे सगळं होऊन काय होणार आहे. त्यावर तिथे लगेच धैर्यला या सगळ्यामध्ये दया बोलतो, काय चाललं आहे सगळं आणि तुम्हाला कळतंय का जावे तुम्ही काय वागताय. तिचं बिचारीचं स्वप्न होतं, ती लहानपणीपासून तुमच्या प्रेमात पागल झाली होती, पण तुम्हाला तिची कधी कदरच नाही आली. त्यावर लगेचच धैर्य बोलतो, हे बघा असं अजिबात नाही आहे मामा, मला एक सांग, जरी मी मानवतीसोबत लग्न केलं तर काय होईल, अरे आम्हा दोघांना पोलीस पकडून येतील आणि जर पोलिसांनी पकडून दिलं तर मग आम्ही काय करायचं, तू सांग ना, काय संसार काय त्या जेलमध्ये करायचा का. आता असं म्हणून तो उलट त्याच्यावरच डाव टाकत असतो. इकडे दामिनीला कळत असतं की हे सगळं तिथे ती करून आणते. त्यावर लगेच धैर्याच्या विचारात इथे दया बोलतो, बस करा, हे सगळं तुम्ही सगळे आम्हाला पागल करण्याचा विचार करताय, मला माहिती आहे सगळं कोणी केलंय आणि मला तर आता खूप शंका येते.
इकडे दामिनी हे सगळं ऐकून तिला चक्कर येत असते. तिचा BP शूट झालेला असतो. तिला चक्कर येते हे पाहून तिथे आता लगेच धैर्य जातो. आता ती बिचारी पडलेली असेल, तिला धैर्य बोलतो, आई उठ ना. इकडे अवंती धावत जाते आणि पाणी आणायला जाते असते. तर इकडे आता दया बोलतो, ही सगळी ना नाटकं फक्त हिची. ही ना अशी नाटक करते आणि सगळ्यांना आपल्या प्लॅनमध्ये फसवते. पण हिला माहीत नाही समोर कोण आहे. आता मी काही हिला सोडायचो नाही. इकडे आता चिच्चार चिडत लगेच धैर्य बोलतो, बस चूप कर आता तू, खूप झालं तुझं बोलणं. त्यावर या सगळ्यामध्ये लगेच तो बोलतो, मीच का चूप करायचं, आता खूप झालं. इकडे आता दामिनीला बेडरूममध्ये धैर्य घेऊन येतो. त्यावर दामिनी सगळ्यांना बोलते, तुम्ही सगळे बाहेर जा, मला फक्त आता धैर्यशी बोलायचं आहे. त्यावर धैर्याला बोलते, धैर्य मला एक सांग, हे सगळं तू घडून आणलं आहे ना. त्यावर धैर्य बोलतो, आई तुला काय म्हणायचं आहे. त्यावर ती बोलते, माझ्याशी खोटं बोलू नकोस धैर्य, हे सगळं तू घडून आणलं आहे ना, ते पोलीस तो तमाशा सगळा. त्यावर तो बोलतो, होय, कारण मला हा साखरपुडाच करायचा नव्हता आणि म्हणून मी हे सगळं घडवून आणलं. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे ना, म्हणून मी हे सगळं केलं. आता इकडे दामिनीला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला कळून चुकलेलं असतं की आपण हे पाप का करतोय आणि या सगळ्यामध्ये धैर्याच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न का करतोय, हा आपला प्लॅनच समोर जाऊ देणार नाही. सावी इकडे आता त्यांना म्हणते, म्हणजे मनातल्या मनात म्हणण्याचा धैर्याला प्रयत्न करते, धैर्य प्लीज हा साखरपुडा नका करू. त्यावर धैर्य यामध्ये काहीच वागत नाही. इकडे आता लगेचच दामिनी बोलते, चल धैर्य चल आताच्या आता, तुम्हाला शब्द दिलाय की नाही, तुला तो शब्द पाळावाच लागेल. आणि असं म्हणून ती आता इरासमोर तिला घेऊन येते. त्यावर त्याला लगेच बोलते, चल आता तिला पटकन अंगठी घाल बघू. आणि असं तो ती त्याच्यासमोर जबरदस्ती करत असते. या सगळ्यामध्ये तिथे आता सावीला टेन्शन आलेलं असतं, काही झालं ना तरी आपण हे या सगळ्यामध्ये होऊ द्यायचं नाही असंच तिला वाटत असतं. पण आता नेमकं यासाठी काय करावं ना हे तिलाही कळत नसतं. आणि इकडे आता धैर्य तिच्या पोटात अंगठी घालणार तर तितक्यातच आता पोलीस आणि एक महिला आयोग्याची स्त्री येते. ती बोलते, हे सगळं काय चाललं आहे आणि तुम्हाला माहीत नाही का हे सगळं चुकीचं आहे. त्यावर लगेचच दामिनी बोलते, यात काही चुकीचं आहे, आम्ही गैर नाही करतोय काही आणि पाप नाही करतोय. त्यावर लगेचच ती बाई बोलते, हे बघा हे जे तुम्ही चालवले ना ते आत्ताच्या आत्ता थांबवा. त्यावर सावी लगेच बोलते, बरोबर आहे. तितक्यात दामिनी बोलते, अहो पण का थांबवायचं आम्ही आणि असा कोणता गुन्हा करतोय, साखरपुडा तर करतोय, काय चूक आहे यामध्ये. तितक्यात ती बाई बोलते, हे बघा हे जे तुम्ही करताय ना हे लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न करणं हे चुकीचं आहे आणि हा साखरपुडा होऊच शकत नाही. तुम्हाला माहिती नाही आहेत का नियम वगैरे, जोपर्यंत पहिले लग्न तुटत नाही किंवा घटस्फोट होत नाही ना तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या लग्नाचा विचारही करू देखील नाही. आणि तुम्हाला जर हे सगळं नको असेल ना तर आत्ताच्या आता हे सगळं थांबवायचं. त्यावर लगेचच धैर्य बोलतो, अहो हे बघा मला ही बाई ही सावी ना माझ्या आयुष्यात कधीच नको होती आणि म्हणून मी तिच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी नाही तिथे सगळे प्रयत्न केले, पण हिला माझ्या आयुष्यातून जायचंच नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटलं होतं जर मी हा साखरपुडा केला तर या सगळ्यामध्ये ही मला सोडून जाईल आणि कायमची. पण हे काही होतच नाही आहे. आता मी तरी काय करू याला. आणि तिला समजावून सांगितलं, सगळे उपाय करून झाले, पण ती काही समजून घ्यायलाच तयार नाही आहे आणि तिला मला सोडायचंच नाही आहे आणि मला आता हेच नकोयच. त्यावर ते लगेच पोलीस बोलतात, हे बघा जे तुमचं काही असेल ना ते तुमच्यामध्ये निपटवा, पण जोपर्यंत हे लग्न तुटत नाही किंवा घटस्फोट होत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. आता असं म्हटल्यानंतर लगेचच धैर्य बोलतो, अहो पण तितक्यात तो बोलतो, हे बघा हे सगळं मला सांगू नका आणि तुम्हाला जर हा साखरपुडा करायचाच असेल तर आत्ताच्या आत्ता इथे अटकवा. त्यावर लगेचच इथे आता इरा टेन्शनमध्ये आलेली असते. तिच्या चेहऱ्यावर जी स्माईल आलेली असते ना ती परत गायब झालेली असते आणि हे तर होणारच होतं ना, कारण ती मुद्दामून त्याच्या मागे लागलेली होती ना. तर इकडे आता या सगळ्यानंतर धैर्यला टेन्शन आलेलं असतं. त्यावर तिथे आता समोर पोलीस पाहून आणि ते आपल्याला अटक करणार हे पाहून लगेच तिथे आता दामिनी घाबरून जाते. त्यावर धैर्य लगेच बोलतो, आई मला असं वाटतं की ह्यांचं म्हणणंसुद्धा बरोबर आहे. आपण एक काम करूया, लग्न वगैरे जे काही साखरपुडा आहे ना ते नंतर करूयात, कारण जोपर्यंत घटस्फोट मोडत नाही ना तोपर्यंत, म्हणजे घटस्फोट होत नाही ना तोपर्यंत आपण काही करू शकत नाही ना, मग त्यापेक्षा असू देत ना. आणि तसंही इन्स्पेक्टर साहेब मलासुद्धा सगळ्या गोष्टी या कायद्याच्या चौकटीत राहूनच करायला आवडतात, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. यावर सावी एकदम मोठी स्माईल खरं तर आणते तिच्या चेहऱ्यावर, कारण तिच्या म्हणण्यानुसार सुद्धा झालेलं असतं. इकडे आता दामिनी आणि इरा दोघे फुस झालेले असतात, म्हणजेच काय तर ह्याचा टायटाय फिश झालेला असतो. तर इकडे या सगळ्यानंतर दामिनीचं टेन्शन मात्र खूप वाढलेलं असतं. तर इकडे धैर्य जो असतो ना तो लगेचच इन्स्पेक्टरला बोलतो, इन्स्पेक्टर साहेब आता मी सगळं काही व्यवस्थित करेन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यावर लगेचच इन्स्पेक्टर बोलतात, एक सांगू का धैर्य साहेब, नाही मला माहिती आहे मी काय बोलतोय वगैरे, पण इतक्या सहजासहजी असं लग्न तोडू नये माणसाने, कारण इतकी चांगली गुणाची बायको मिळायला सुद्धा एक नशीब लागतं. तुमच्या आयुष्यात सावी नावाची स्त्री आली आणि सावी सगळ्यांच्यासाठी एक मोटिवेशन आहे, त्यामुळे तिला जपा. आता असं म्हटल्यानंतर तिथे धैर्यसुद्धा स्माईल देत असतो.
त्यावर ते बोलतात, गुड डिसिजन, मला आवडला आहे तुमचा डिसिजन. आणि असं म्हणून तो तिथे आता ते लगेच बोलतात, हे बघा तुम्ही मला कोऑपरेट कराल हेच वाटलं होतं आणि त्याचं झालंसुद्धा, थँक्यू सर. आणि असं म्हणून तो आता हात समोर करून शेक हँड करायला बघत असतो. त्यावर धैर्यसुद्धा हात शेक करतो आणि या सगळ्यामध्ये दोघेजण एकमेकांना स्माईल देतात. तर इकडे आता सावी खूप खुश झालेली असते आणि मनोमन ती बोलते, धैर्य, मला माहिती होतं तुम्ही काही झालं ना तरी कधीच चुकीचं वागू शकत नाही आणि माझ्या मनाचा विचार हा करणारच. भले या सगळ्यामध्ये आता हे वेळेवर आली तरी तुमच्या मनामध्ये काय होतं ना हे फक्त मलाच माहिती आहे. आणि असं म्हणून तिथे आता ती मनातल्या मनात बोलत असते. इकडे दामिनीला काय करावं आणि काय नाही ना हेच तिला विचारायला टेन्शन आलेलं असतं, कारण तिच्या डोक्यावर दया आणि इरा हे दोघेही जण नाचत असतात. तर आता हे सगळं वागणं बघून लगेचच आता तिथे दामिनी बोलते, धैर्य, हे सगळं काय लावलेस तू? त्यावर ती महिला आयोगाची बाई बोलते, जे करतायत ना ते व्यवस्थित करतायत आणि सावी, तुम्हाला जर काही त्रास झाला ना तर मला कॉल करा. आणि असं म्हणून तिथे आता ती त्यांना सांगून इकडे निघून जाते. तर इकडे आता सावी जी असते ना ती खुश झालेली असते आणि ती आता दामिनीकडे रागाने बघत असते. तुम्हाला असेच नवनवीन आणि लेटेस्ट एपिसोड बघायचे असतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत लेटेस्ट एपिसोड हे सगळ्यात पहिले पोहोचतील. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत शुभरात्री.